मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 82. बाबांना त्यांच्या कक्षात पोहोचविण्यासाठी गेलो. तिथं राधामातेभोवती कथा ऐकत असलेल्या सुषेण, वृषकेतू, सुशर्मा, मीनाक्षी यांनी मला पाहताच आनंदानं एकच गलका केला. सर्वात लहान वृषकेतू तर धावत येऊन माझ्या पायांनाच बिलगला. इतर सर्वांना तर पूर्ण समजूत आली होती. वय लहान असूनही ते माझे पुत्र आता शरीरानं थोराड दिसत होते. जेवढी भीती, जेवढा आदर, तेवढंच प्रेम त्या सर्वांना माझ्याबद्दल वाटत होतं. वृषकेतूच्या मस्तकावर तळहातानं थोपटत मी म्हणालो, तू केव्हा मोठं होणार यांच्यासारखा? आम्ही छोटेच लहान. तो बोबड्या स्वरात म्हणाला. का रे? मोत्यांना महामातेला नमस्कार करावा लागतो. मी मात्र तिच्या मांडीवर बसतो. त्याचे छोटेपणाचे लाभ गमतीदार होते. त्याला उचलून त्याच्या मस्तकाचं प्रेमानं मी अघ्राण केलं. त्या अल्लडानंही माझी कुंडलं दोन्ही हातांनी नित्यासारखी घुसळली. राधामातेला अभिवादन करून मी तेथून निघालो. नातवंडांत रमलेल्या मातेला पाहिलं की धन्यतेचे रोमांच माझ्या अंगावर उभे राहत. मी माझ्या कक्षात आलो. पाकशाळेत भोजनाची तयारी करण्यात गुंतलेल्या वृषालीला माझ्या आगमनाची कल्पना मृणालनं दिली असावी. तशा पाकशाळेत अन्न शिजविण्यासाठी अनेक स्त्री सेविका होत्या. तरीही माझ्या आवडीचे अपूप, खानतोळी असे खास अन्नपदार्थ वृषाली स्वतः पाकशाळेत बसून तयार करून घेई. मृणालनं सांगताच ती लगबगीनं कक्षात आली. मी मस्तकावरून उतरून हाती धरलेला किरीट पुढं होऊन आपल्या हाती घेत म्हणाली, आज एवढा वेळ सभेचं कामकाज चाललं होतं की काय? नाही वृषाली, गुरुपुत्रासमवेत आज पायीस नगराबाहेर फटका मारून आलो. अश्वत्थाम्याचं नाव ऐकताच तिची प्रश्नावली थांबली. हातातील किरीट तिनं हळुवारपणे लाकडी बैठकीत ठेवला. भोजनाची तबकं मांडल्याचं आम्हाला सांगून मृणाल बाबांना बोलावण्यासाठी निघून गेली. त्यांचा हात धरून ती त्यांना हळुवारपणे घेऊन आली. त्यांच्या मागोमाग वृषसेन, प्रसेन, भानुसेन, सुशर्मा, सुषेण, चित्रसेन सर्वच आले. गेली 14 वर्ष हे असंच नित्यानं घडत आलं होतं. आम्ही सर्व पुरुष मंडळी एकत्र बसून भोजन घेत होतो. बाबांनी पहिला घास घेतला की मगच सर्वजण सुरुवात करीत. आमच्यानंतर स्त्रियांची पंगत बसे. त्याही राधामातेनं पहिला घास घेतल्याशिवाय अन्नाला स्पर्श करीत नसत. वृषाली रोज निरनिराळे अन्नपदार्थ तयार करून घे. भोजनाच्या प्रसंगी सर्वजण तिची मुक्तकंठानं स्तुती करीत. कधी ती अपूप, परिवाप, पक्ती, क्षीरोदन असे पदार्थ करून घे. कधी कधी गोरसात तयार केलेला प्लाशुक, मुगदौदन असे. याशिवाय आमिक्षा, दधी, नवनीत, पयस्य, पियुष, फाष्ट असे गाईच्या दुधाचे विविध पदार्थ असत. मला अपूप आणि नवनीत हे पदार्थ फारच आवडत. वारंवार ते भोजनात असले की शोन माझ्याकडे तिरकस दृष्टीनं पाहून वृषालीला म्हणे, वहिनी, हे अपूप आता वारंवार खाल्ल्यामुळे आम्हालाही आवडायला लागलेत. आता ते खऱ्या रसिकाच्या वाट्याला कमीच येणार. मग दुसऱ्या दिवशी भोजनात शोनाचा आवडता पदार्थ क्षीरोदन नेमका असायचा. कधी कधी माळढोक पक्षाच्या चवदार मांसाचा रस्साही असायचा. सत्यसेन कुठं आहे? तो पंक्तीत दिसेना म्हणून मी विचारलं. त्याच्या पत्नीनं पुष्पावतीनं मान खाली घालून सांगितलं, कुरूंचा एक महत्वाचा संदेश घेऊन मद्रदेशाच्या राजनगराला, शाकल नगराला निघून जाणं झालंय. मद्रराज शल्याची गाठ घेऊन परतायला त्याला चांगले 8 दिवस लागणार होते. आता 8 दिवस पंक्तीत त्याचं पात्र मांडलं जाणार होतं आणि नंतर त्याचं भोजन तसंच गाईला देण्यात येणार होतं. पण माझं मन भोजनाकडे नव्हतं. इतर सर्वजण चवीनं खाद्यपदार्थ संपवित होते. एकट्या शोनालाच मी नित्यासारखा नाही हे जाणवलं. तो वृषालीला म्हणालाही, वहिनी, पुत्रप्राप्तीनंतर स्त्रियांचं पतीवरचं प्रेम कमी होतं असं सर्वजण म्हणतात. ते काहीच खोटं नाही. नाहीतर दादा आज कसा भोजन घेतो आहे हे कळलं असतं तुम्हाला. नाही शोना, तिचा काहीच दोष नाही. मी त्याला थांबवीत म्हणालो. का वसू, आज तुझ्या आवडते पदार्थ असतानाही तू ते चवीनं खात नाहीस? बाबांनी शेवटी विचारलंच.
नाही तात, एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करतोय. तुम्हालाही तो ऐकून आश्चर्य वाटेल. कोणता प्रश्न? 6व्या पांडवाचा. तुम्हाला हे माहीत आहे काय की पांडव 5 नाहीत, 6 आहेत. सागपर्णावर शिरा असतात तशा दाट सुरकुत्या असलेल्या त्यांच्या कपाळाकडे पाहत मी त्यांना विचारलं. उत्तरासाठी म्हणून ते तोंडातील घास गिळून बोलायला लागले, पण त्यांना ठसका लागला. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं. वृषालीनं लगबगीनं पुढं होत पाण्याचा चषक त्यांच्या ओठाशी नेला. पाण्याचा एक घोट घेताच त्यांचा कंठ स्वच्छ झाला. तुला कुणी सांगितलं हे? थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी विचारलं. मला एकट्यालाच नव्हे, सगळ्या सभागृहाला पितामहांनी आज ते सांगितलं. पितामहांनी? मग ते सत्यही असेल. पांडव 5 नसतीलही. इतकंच नाही, पण कौरव किंवा पांडव कुणीच कुरुकुलातील नाहीत असंही त्यांनी आज सांगितलं. त्यांच्या त्या सांगण्यानं राजसिंहासन हा आता खरोखरच दंडाच्या सामर्थ्यावर सोडविण्याचा प्रश्न झाला आहे. वसू, पितामहांनी सांगितलं त्या अर्थी तेही खरं असलंच पाहिजे. आणखी एक सत्य आज पहिल्यानं तुला मी सांगून टाकणार आहे, कारण आखाड्यात तुला सर्वांनी छेडलेलं मी मुकाटपणे पाहिलं आहे. ते क्षणभर थांबले. त्यांचे उद्गार ऐकून मी कानांची प्रत्यंच ताणली. वसू, सुतपुत्र म्हणून सर्वांनी तुझी हेटाळणी केली आणि तू म्हणूनच धैर्यानं त्या सर्वांना तोंड दिलंस. आज राजवाड्यावर महामंत्री म्हणून विदुरांना किती मोठा मान आहे. त्यांचा शब्द कधीच खाली पडत नाही. त्यांची ती 2 वाक्य मला असंबद्ध वाटली, पण मी म्हणालो, होय तात, पण तेही कुरुकुलातील नाहीत असं स्वतः पितामहांनी सांगितलं. ते म्हणाले, आज हस्तिनापुरात कुरु राजाच्या वंशातील मी स्वतः एकटा शेवटचा वंशज आहे. नाही वसू, महामंत्री विदुर हे दासीपुत्र आहेत हे खरं, पण पितामह एकटेच शेवटचे कुरु आहेत हे संपूर्ण सत्य नाही. आणखी एक कुरूंचं रक्त धमन्यांत वागविणारा कुरु या हस्तिनापुरात आहे, पण सामाजिक रूढीनं तो सामान्यच राहिला आहे. कोणता? आणखी कोणता शेवटचा कुरु आहे? मी आश्चर्यानं भुवया उंचावून विचारलो. वृषालीनं ठेवलेला चषक उचलून पाण्याचा एक घोट घेत ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, मी. तुम्ही? होय, माझा पिता सत्कर्मा हा दिग्विजयी कुरु ययाती यांचा वंशज होता. पण मातेकडून तो सारथी होता. या नगरात दासीपुत्र विदुरांना महामंत्रीपद मिळू शकलं, पण ययाती वंशज अधिरथाला मात्र अश्वशालाच मिळाली. वसू, हे सत्य आहे. मी स्वतःला धन्य मानतो ते केवळ तुला अंगराज झालेला पाहून. जरा थांबून त्यांनी परत एक पाण्याचा घोट घेतला. जीवनभर जतन केलेलं आपलं जन्मरहस्य त्यांनी मला समाधान वाटावं म्हणून सांगितलं. मी तसाच जेवणावरून उठलो. आपण ययाती महाराजांचे वंशज आहोत हे सत्य माझ्या मनाला कुठेतरी सुखवीत होतं, पण त्यानं उफाळून जाण्यात का आनंद काही मला वाटत नव्हता. कोणत्याही आश्चर्यकारक घटनेनं उफाळून जाण्याइतकं आता माझं मन भाबडं राहिलं नव्हतं. हात प्रसारून शयनगृहात मंचकावर कलंडलो. अश्वत्थाम्यानं सहज व्यक्त केलेल्या एका विचारावर माझं मन परत परत स्थिरावत होतं. पिप्पलाचं रोप दगडी भेगेत सुद्धा जोमानं वाढलेलं पाहताना तो म्हणाला, पाषाणाच्या प्रतिकूल माथ्यावर पाय रोवून ते रोप जणू म्हणतंय, मला जगायचं आहे, वायू लहरींवर डोलायचं आहे. मीही माझ्यासमोर त्या रोपट्याचा आदर्श ठेवायचं ठरवून टाकलं. परिस्थितीची रडगाणी गाण्यात काहीच अर्थ नव्हता. अश्वत्थाम्याच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचा मी रात्रभर खूप विचार केला. त्याचं तत्वज्ञान ऐकायला फारच मधुर होतं, पण जगातले किती लोक तत्वज्ञानावर जगत असतात. कुणाचाही चांगुलपणा ही जगाला हवी असणारी गोष्ट असते, पण स्वतःचा चांगुलपणा मात्र जग कुणालाच द्यायला तयार नसतं. मी माझ्या सर्व जीवनभर हे अनुभवलं होतं. पांडव वनवासाला निघून गेले होते. ते धार्मिक यात्रा करून पुण्य गाठीशी बांधण्यासाठी गेले नव्हते. 13 वर्षानंतर झाले तरी ते परतणारच होते. ते डिवसले गेलेले 5 भुजंग होते. 13 वर्ष अरण्यात लपून ते कधीतरी प्रकट होऊन दुर्योधनाबरोबर कर्णाच्याही पायाला डंख मारणार होते. ते अरण्यात गेले आहेत
म्हणून मी स्वस्थ बसलो असतो तर उद्या तो एक महान मूर्खपणा ठरणार होता. जीवन कलहात आधी कुणाचं वैर निर्माण होऊ नये आणि झाल्यानंतर मात्र ते धुमसत राहू नये. त्याचा कधीतरी समूळ निचरा व्हावाच लागतो. कर्ण किंवा पांडव हा एकच पर्याय मला मान्य होता. पांडवांच्या भीतीचं सदैव टांगतं खडक मला दुर्योधनाच्या मस्तकावर ठेवायचं नव्हतं. पितामह गरजून सांगत होते की राज्याचा अर्धा हिस्सा पांडवांना द्या. मला त्यांची कल्पना मुळीच मान्य नव्हती. राज्य अखंड राहिलं पाहिजे, मग ते कौरवांचं असो वा पांडवांचं. ज्यावेळी पुढे येऊन काही करायला पाहिजे होतं त्यावेळी पितामह स्वस्थ बसले होते आणि आज पांडवांच्या कंठाला तात लागणार हे समजून येताच त्यांच्या प्रेमानं विवल होऊन बोलले होते. सभागृहातल्या सर्व सभासदांचा उत्साह त्यांनी मारून टाकला होता, पण कर्ण हा त्यांच्या शब्दफेकीच्या भ्रुशुंडीत कधीच असा फसणार नव्हता. सभागृहातील कोणी एकही योद्धा समवेत आला नसता तरी त्याची पर्वा न करता मी पांडवांच्या विरुद्ध आता वाटचाल करणार होतो. ते 5 वीर कसे आहेत ते मला एकदा बघायचंच होतं. माझा निर्धार दुर्योधनाच्या कानावर घालण्याची संधी मी पाहत होतो, पण तो राजवाड्यावर एकटा कधीच भेटत नव्हता. शकुनी मामा, दुःशासन, प्रभंजन, अमात्य, युवराज्ञी भानुमती, राजकन्या दुश्शला देवी, सभागृहातील अन्य कुरुयोद्धे यांपैकी कुणामध्ये तरी तो सदा घेरलेला असे. जे बोलायचं होतं ते मला एकांतात बोलायला मिळत नव्हतं. त्याला एकांतात भेटण्याची शक्यता एकाच मृगयासारख्या कल्पनेनं जमणारी होती. म्हणून शोणाकडून मी त्याला वारणावताच्या अरण्यात मृगयेला जाण्याचा माझा मनोदय कळविला. त्यालाही ती कल्पना आवडली. 2-3 दिवसात आम्ही मृगयेसाठी राजवाड्याबाहेर पडणार होतो. गंगा आणि इक्षुमती ह्या दोन्ही नद्या ओलांडून इंद्रप्रस्थाच्या सीमेवर असलेल्या वारणावताच्या घनदाट अरण्यात आम्हाला जायचं होतं. जो कोणी राजवाड्यावरून मृगयासाठी कधी बाहेर पडेल त्यानं काही ना काही मृगया आणल्याशिवाय राजवाड्याकडे कधी परतायचं नाही अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा होती. काही योद्ध्यांना या प्रथेचं पालन करण्यासाठी मृगयेच्या शोधात 1 महिना अरण्यातच वणवण भटकावं लागलं होतं.